आणि आता बातमी आहे, शेतमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज इत्यादी मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा हा मुंबईमध्ये धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारनं सकारात्मक पावलं उचलली आहेत। तर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास सगळ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्याची घोषणा आज विधिमंडळात करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, किसान मोर्चा संदर्भात आज मुख्यमंत्री निवेदन देणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या, जवळपास सगळ्याच मागण्या पूर्ण झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स? किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी पक्षांनी एकत्र येऊन नाशिकहून हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना केला होता। मात्र हा लॉंग मार्च आता वाशिमजवळ येऊन थांबलेला आहे। सरकारकडनं या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, या मागण्या मान्य करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र सरकार जोवर या सगळ्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही अशा भूमिकेवर हे मोर्चेकरी ठाम आहे। आणि म्हणूनच वाशिमच्या या मैदानावरती हे मोर्चेकरी अद्यापही अशाच परिस्थितीमध्ये बसून आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मोर्चेकरी मागे फिरायला तयार नाही। कडक ऊन आहे, अशा उन्हामध्ये देखील हे मोर्चेकरी या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे। आता समोर दिसणाऱ्या टेंटमध्ये या मोर्चेकऱ्यांचं जे प्रमुख शिष्टमंडळ आहे आणि जिल्हा तालुका प्रतिनिधी जे आहे त्यांची एक बैठक त्या टेंटमध्ये पार पडते आहे।